हाँ बालिश काय झालं? या हाँ हो या काय झालं? हे सगळं काय आहे? काय? माझी खोली अस्तव्यस्त कशी काय? मला काय माहित? डिंपल हाँ माझा काही संबंध नाही, मला नाही माहिती. नाही नाही मी तर नव्हते आले. हातरून टाकलं लगेच झोपले. मी कशाला येऊ इथं? हां मी आपण नाही का तुझ्या बाजूला झोपले होते, मला तर काहीच माहिती नाही. हे पहा, तुम्ही दोघेही माझ्याशी खोटं बोलू नका. ते पैसे दागिने हे भगवंतांसाठी दिलेले आहे. ते त्याच्यासाठीच खर्च झालं पाहिजे, जनकल्याणासाठी खर्च झालं पाहिजे. कोण आलं होतं माझ्या रूममध्ये? बरोबर आहे तुमचं, पण मी खरंच नव्हते आले. तुमची शपथ. मी आपण पिक्चरची शपथ घेते, मला काहीच माहिती नाही. आम्ही तर खरंच नव्हतं आलो तुमच्या खोलीत. पण तुम्ही कुठं गेला होतात? नाही म्हणजे तुमच्या खोलीत कोणीतरी येतं, काहीतरी शोधतं आणि तरी तुम्हाला कळत नाही. तुम्ही कुठं गेला होता एवढा वेळ? हां काय करत होता? तुम्हाला विचारते आम्ही, सांगा की. मी कुठे जातो, काय करतो, कधी येतो, या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायला मी तुम्हाला बांधील नाही आहे. यापूर्वी सुद्धा सांगितलं होतं. मला भगवंत बोलवतात, मी जातो. ते घरी जा म्हणतात, मी घरी येतो. मला हे असे प्रश्न विचारू नका. या तुम्ही. नाही नाही चल बस तसेच. अहो तुम्ही परत कुठल्या बाई? संशय, क्रोध माणसाचे खूप मोठे शत्रू असतात. भगवंत म्हणतात, मनात संशय आणि डोक्यात राग आला तर बरेच घात होतात. पुन्हा संशय नका आणू मनात. या या दोघी नव्हत्या आल्या. मग माझ्या रूम मध्ये आलो कोण? आणि हे बघ, जे काही अंधर्म लोक करतील ना, ते सांभाळायला कोणतरी जबाबदार माणूस पाहिजे. आता हे म्हातारं आलं होतं माझ्या रूम मध्ये. तर किती मूर्ख होतो मी. डॉक्टर बनवून, टेलर बनवून लोकांचा देव माणूस व्हायला चाललो होतो. त्यापेक्षा कैक पटीनं हा धंदा चांगला. इथे ना डिग्रीची गरज, ना दवाखान्याची, ना दुकानाची गरज. आता फक्त लोकांच्या भीतीचं, श्रद्धेचं भांडवल करायचं आणि पैसा लुबाडायचा. या धंद्यात ओनली प्रॉफिट विथ झिरो इन्व्हेस्टमेंट. नो टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय. हे भारी आहे. काय पैसे पैसे मिळणार नाही? निघ. पैसे नकोच आहेत मला. आज मी तुमची सेवा करायला आली आहे. अहो म्हणजे तुम्ही म्हणाला होता ना ती तुमची पब्लिक सिटी करायची, त्यासाठी मी एक प्लॅन केलाय. तुम्हाला माझ्यासोबत बाहेर यावं लागेल. मी जित्याला पण सांगितलं, तो पण येतोय. चला. मूर्खस का तू? जित्याला सगळ्या गावाला सांग ना. मी नाही येणार कुठे. मग गावातले चिल्लर नाही म्हणजे तुम्ही पण ना चिडता लगेच. तर असं शांततेत बोलत जा ना. म्हणजे मला काय म्हणायचं माहिती का, आता गावात लोक किती इनमिन बोटावर मोजणे, त्यांच्याकडे रोज प्रॉब्लेम असणार आहे का? महिन्याला 500 रुपये पण मिळायचे नाही आपल्याला. आता सॉन्ग घेतलंच आहे तर मोठा हात टाकायला नको का? म्हणून सांगते, माझं ऐका. तुम्हीच म्हणाले होते ना, जेवढी जास्त माझी प्रचिती तेवढे जास्त भक्त येतील, मग तेवढं जास्त पैसा मिळेल. मग आपल्या फ्रेंड पाहिजे होईल ते. हां फ्रेंचाईज, हां तेच ते फ्रेंचाईजी काय ते असेल ते. म्हणून सांगते, माझं ऐका. आपल्याला पैसा कमवायचा असेल ना, ते सगळं करावं लागेल. त्यामुळे चला माझ्यासोबत. आता परत म्हणाल विश्वास नाही, नका ठेवू. काय हरकत नाही. आधी या डिंपीचं काम बघा. त्या कामात जर तुम्हाला प्रॉफिट झाला तर विश्वास ठेवा, ठीक आहे? पण
मी पगार तर घेणार, पण त्याचबरोबर मला माझा तो बोनस पण पाहिजे. हा चालेल ना? डील फायनल का? चल. गोपाळ महाराज की जय गोपाळ महाराज की जय गोपाळ महाराज की जय गोपाळ महाराज की जय. अहो महाराज बाहेर येऊस तर थांबता का त्याच्या आधीच जातो वर किती आरडायला लागले. तर काय नाही संजय मामा तुझं काय रे लागा हे तुला सांगितलं का ना तसाच मंडप झाला पाहिजे बरं का. मी तर कशा कशा टेन्शन घेऊ मी. तू नको टेन्शन घे, मी बांधतो ना. अरे काय तुमची काय गडबड आहे बरं काय गडबड आहे हा मोठ्या मोठ्या देवळात रांगा लावत वाट बघतास ना मग इथं थोडी वाट बघितली तर काय हरकत आहे. आम्हाला राव गडबड करू नका. कळते का काय म्हणतोय ते. नाही आम्हाला महाराजांना भेटायचे अरे हो दर्शन घ्यायचे. हो घ्यायचंय दर्शन भेटायचंय पण आतमध्ये देवाशी संवाद साधत असतील झाल्यावर येतील की बाहेर का तसंच पळून चाललेत कुठं. तवर जरा दम धरा. गोपाळ महाराज की जय. गोपाळ महाराज की गोपाळ थांबा थांबा थांबा, घाई करू नका. हाती घाई हाती काहीच लागत नाही. मला सगळं कळतंय, तुम्ही तुमच्या अडचणी समस्या घेऊन माझ्याकडे आलाय. मी सोडवीन सुद्धा, पण आता मला एका महत्वाच्या कामासाठी बाहेर जावं लागतंय, त्यामुळे तुम्ही नंतर या. वय वय आता एक काम करा, तुम्ही सगळ्यांनी घरी जा. हा आणि घरी गेल्यावर गोपाळ महाराजांचं नामस्मरण करायला अजिबात विसरू नका. महाराज संध्याकाळपर्यंत येतात, मग तुम्ही परत दर्शनाला या. ठीक आहे? आपण कामाला सुरुवात करूयात. आपले जितेशराव कुठे आहेत? जितेशराव म्हणते हाय की तुझा भाऊ आहे की तिकडं. ठीक आहे आला. जितू बर चला महाराज. गोपाळ महाराज की जय. गोपाळ महाराज की जय. गोपाळ महाराज की जय. अहो अहो ऐका ना बाहेर या ना जरा. काय ग? आता याला काय पाय मोडले होय तुझं? नाही नाही पाय मस्त चांगले माझे. बाई आतमध्ये आले फुलं तरी असेल तर. आणि ते बी राहू द्या ना का बाहेर उभं राहिला का कोण जातंय कोण येतंय कळतंय. हे तर पैशाचा विषय निघाला म्हणजे काय भिंतीनं कान असतात कशाला उभी ईशाची परीक्षा घ्या. मग ते सगळं राहू द्या. मला सांगा काय करायचं ठरवलंय तुम्ही? कशाचं? हा का आता कशाचं म्हणजे काल रातच्याला आपण गोपाळच्या खोलीत नव्हतो गेलो का पैसे दागदागिने शोधायला. हां ते कुठं गावलंय त्याचं काय करायचं ठरवलंय? बाई मला तर कळना झालंय. होय आता काय पैशाला काय पाय बी फुटले का काय? घरात पैसे कुठं काय गावले नाही. कुठं ठेवले असतील याने? बाहेर तर ठेवले नसतील ना. नाही का बाहेर कशाचं ठेवतोय? हा ठेवले असतील बरं का बाहेर. ती आपली गोठ्याकडची जागा आहे ना तिथं तर नसतील ठेवले. होय ना. चला ना एकदा जाऊन बघू ना. हा हुडकू ना. गावले तर गावले चांगलंच आहे. जायचं का? चल चल